नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे हॉटेल सारखी चव देणारी राजमाची भाजी. चला तर पाहू. त्यासाठी मी राजमा सोलून घेतला. कुकरमध्ये सोललेला राजमा टाकून त्यामध्ये पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. कुकरचं झाकण लावून त्याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यात. आता भाजीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करू. त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून, 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून आणि कोथिंबीरीचे देठ घेतले. कढईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीरीचे देठ टाकून चांगले परतून घेतले. थंड झाल्यावरती आपल्याला याचं चांगलं बारीक असं वाटण वाटून घ्यायचे. तुम्ही यामध्ये आलं लसूण टाका. माझ्याकडं पेस्ट होती त्यामुळं मी यामध्ये आलं लसूण टाकलेलं नाहीये. चला तर आता भाजी बनवू. कढई तापायला ठेवली. त्यामध्ये तेल टाकले. तेल चांगले गरम झाले की आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची. मी मसाल्यांमध्ये मिरची पावडर, हळद आणि किचन किंग मसाला टाकलाय. वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचंय. आलं लसूण पेस्ट टाकली. एखादा मिनिटभर चांगलं आपल्याला अजून वाटण परतून घ्यायचंय. एकीकडे मी दुधामध्ये राजमा मसाला मिक्स केला होता. तो यामध्ये टाकून घेतला. शिजवलेला राजमा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपल्याला कशी भाजी हवी आहे त्या अंदाजानुसार त्यामध्ये पाणी टाकायचे. वरतून कस्तुरी मेथी टाकून बारीक गॅसवरती 4-5 मिनिटं आपल्याला तर्री येईस्तोपर्यंत भाजी शिजवून घ्यायची. झाली तर मंडळी आपली राजमाची भाजी तयार. नक्की ट्राय करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.